कुठे असेल माधवी? कुठे निघून गेली माधवी? नाहीये ना, त्यामुळे हे सगळं सुरू झालंय. चावी शोधून एक मिनिट थांबा भिडे भाऊजी. मी नाही बसणार. थांबा जरा, शांत व्हा. ऐका जरा. भिडे भाऊजी शांत व्हा तुम्ही. नाही आले अजून. हवी होती ना. अहो तुम्ही बसून घ्या. काय होणार आहे? अरे दागिन्यांचं मुलगा पण माधवी निघून गेली आहे. हो भिडे भाऊजी, हे बघा जरा धीर धरा. सगळं ठीक होईल आणि चोर सुद्धा पकडला जाईल. हा, पोलीस आता येतीलच इतक्यात. रोशन पण गॅरेज मधून निघालाय, तो पण येतच असेल. काय झालं? तुम्ही सगळे इकडे काय? काय झालं भिडे? सगळं ठीक आहे ना? काय टेन्शन आहे? माझ्या घरी चोरी झाली आहे पोपटलाल. काय? हो, तू सोसायटीचा सेक्रेटरी आहेस आणि तुझ्याच घरी चोरी झाली? याचा अर्थ सोसायटीत काहीच सेफ्टी नाही आहे, कुणाच्याही घरी चोरी होऊ शकते ना. ए डिब्बे, काय बोलतोयस तू? अरे हे सगळं बोलायची वेळ आहे. सॉरी. हो पोपट भाऊजी, प्लीज विषय जरा गंभीर आहे. त्या लोकांनी माधवी वहिनींनाही किडनॅप केलंय. काय? हो भिडे, तू काळजी नको करूस. मी चोरांना शोधून त्यांचं जग घालून टाकेन. बघ ए बाबा, आधी तू हलणं बंद कर आणि शांतपणे उभा राहा. जरा शांत राहा. सॉरी. अरे भिडे, तू अजिबात काळजी नको करूस. सगळं काही ठीक होईल. तू बस. भिडे मास्तर, शांतपणे बसा, नाही तर तुमचा बीपी वाढेल. बरोबर आहे. बसा. भिडे, तारक, तू ठीक आहेस ना? कसं झालंय सगळं? आता थोड्या वेळापूर्वी चोरी झाली. मेहता साहेब सगळे दागिने घेऊन गेले, माधवीला पण घेऊन गेले ते लोक. काळजी नको करूस भिडे, काळजी नको करू. सगळं ठीक होईल. आपण सगळे एकत्र आहोत ना? बसा. आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. अच्छा, मला एक गोष्ट सांगा. तुमच्यापैकी कुणीही कुठल्या व्यक्तीला सोसायटीत येताना जाताना पाहिलंय का? मी ब्लू कलरची कार पाहिली होती. ती वेगाने फुर्र करून निघून गेली. मला तर वाटतंय हेच लोक माधवी वहिनींना किडनॅप करून घेऊन गेले असतील. अंजली, असं काही नको बोलूस. ही वेळ नकारात्मक बोलायची नाहीये बाबा. माधवी वहिनींना काही होणार नाही. भिडे, मला एक गोष्ट सांग. जेव्हा तू घरी आलास तेव्हा तुझा घरचा दरवाजा उघडा होता की लॉक होता? दरवाजा तर लॉक होता. मी बेल पण वाजवली तर दरवाजा नाही उघडला, म्हणून मी माझ्या चावीने दरवाजा उघडला. मला एक गोष्ट समजत नाहीये. जर तुझा घरचा दरवाजा लॉक होता तर चोरी कशी झाली? मेहता साहेब, आज सकाळीच माझ्या घराची एक चावी हरवली होती. सकाळी खूप शोधली, घरात शोधली, सोसायटीमध्ये शोधली, पण ती चावी सापडलीच नाही. मला तर असं वाटतंय की ती चावी नक्की चोरांच्या हाती लागली असणार. जसं मी बाहेर गेलो तशी त्यांना संधी मिळाली आणि ही दुर्घटना घडली. त्याचा अर्थ नक्की कुठल्या तरी घरच्या भेद्याचंच काम आहे. भिडे, मी पोलिसांना फोन करतो लगेच. अरे नाही बाबा, मी पोलिसांना ऑलरेडी फोन केलाय. पांडेजी आता येतच असतील. तू काळजी करू नकोस. पांडेजी चोराला देखील पकडतील आणि माधवी वहिनींना देखील शोधून काढतील. तू शांतपणे बसून. आले नाहीत अजून. अरे तुम्ही सगळे जण असे खाली का उभे आहात आणि हात मारा? तू असा खुर्चीवर का बसला आहेस? अरे अय्यर, माझ्या घरी चोरी झाली आहे. काय? व्हॉट? हो. कशी काय? कधी झाले? आता थोड्या वेळापूर्वी. चोर दागिने घेऊन गेले आणि माधवीला पण घेऊन गेले. अरे भिडे, तू बसून घे भाऊ. तू बसून घे. सगळे काही ठीक होईल. अरे काय ठीक होईल पोपटलाल? काय ठीक होईल? बोलणं सोपं आहे. तुला माहित नाही मी किती टेन्शन मध्ये आहे. आणि तू समजू शकत नाही भाऊ. तुझं लग्न झालेलं नाहीये ना? तुला बायको नाहीये. पै जोडून दागिने बनवले होते. मागच्या वर्षी माधवीने मेहनत केली होती. 80 किलो पापड विकले होते. तेव्हा कुठे स्वतःसाठी बांगड्या घेऊ शकली? तिने मागच्या वर्षी 50 किलोचं लोणचं एक्सपोर्ट केलं होतं. तेव्हा आम्ही सोनूसाठी गोल्ड चेन घेऊ शकलो. मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक्स्ट्रा शिकवणी घेऊन मी पैसे वाचवले आणि स्वतःसाठी गोल्ड चेन घेतली. इतकी मेहनत करून एक पैसा जोडून दागिने बनवले होते. सगळं गेलं. चला, दागिने तर गेले ते ठीक आहे, पण माधवीला का घेऊन गेले? ओ भिडू, काय झालं यार? भिडू, मी आलोय. तू काळजी नको करूस. त्या चोराला शोधून काढूया. त्याला तर मी. सावकाश जरा. चोरी कशी झाली यार? माहित नाही चोरी कशी झाली, पण माझ्या घराची एक एक्स्ट्रा चावी होती जी कुठेतरी हरवली आहे. मला वाटतं की तीच चावी चोरांच्या हाती लागली आणि त्यांनीच चोरी केली आहे. हो. अरे मी सांगतोय ना, हे घरच्या भेद्याचंच काम आहे.
हा घरचा भेदी कोण आहे? मला त्याचा ऍड्रेस दे. आता जाऊन तुझे सगळे दागिने परत घेऊन येतो. त्याला तर मी सोडणार नाही. अरे घरचा भेदी हे कोणा माणसाचं नाव नाहीये. घरचा भेदी म्हणजे ओळखीचाच कोणीतरी, कुणी असा जाणकार ज्याला भिडेबद्दल सगळी काही माहिती असेल. हे त्याचंच काम आहे असं काकाजींचं म्हणणं आहे. थँक्यू मेहता साहेब. ओ भिडू, तू घाबरू नकोस. अरे शोधून काढूया त्या चोराला. आणि एकदा हा चोर माझ्या हाती लागू दे, त्याचं तर मी टायरच पंक्चर करून टाकेन. त्याची गड्डी मी फेल करून टाकेन. त्याला मी माझ्या 2.5 किलोच्या हाताने सोडणार नाही. अरे शांत राहा भाऊ, थोडा शांत राहा. अरे तो चोर काय खिशातून पडलेलं 5 रुपयाचं नाणं आहे जे असंच शोधता येईल? अरे बाबा, आता पोलीस येत आहेत, ते त्यांचं काम करतील. तू शांत राहा. हा, तुम्ही लोक काळजी करू नका. आता मुंबई पोलीस इथे आलेले आहेत. हा तो भिडे. हा पांडेजी, बघा ना, माझ्या घरी चोरी झाली आणि माझी पत्नी माधवी पण गायब आहे. ते तर तुम्ही आधीच सांगितलं मिस्टर भिडे. सॉरी साहेब, माझा प्रश्न तुम्ही नीट ऐकला नाही. मी विचारतोय घटना केव्हा आणि कशी घडली. हा सॉरी. काय झालं, साधारण 50 मिनिटांपूर्वी मी डिलिव्हरी करून आलो. डिलिव्हरी करायला कुठे गेला होता? अंधेरीला गेलो होतो. अंधेरी, ओके. कोणाकडे? त्या चेतनाताई म्हणून आहेत. चेतना ताई म्हणून म्हणजे महाराष्ट्रीयन आहेत? नाही, त्यांचं आडनाव चितली आहे. चेतनाबेन चितलिया, त्या गुजराती आहेत. पण तुम्ही तर आता ताई म्हणालात म्हणून मला नाही, ते तर मी त्यांना संबोधून म्हणालो. चेतनाताई चितलिया नावाच्या एक लेडी आहेत, आमच्या कस्टमर असं. ओ माय मिस्टेक, आय एम सॉरी. हा इट्स ओके. हा, ऑर्डर कधी दिली होती? ते त्यांनी फोन करून माधवीला ऑर्डर दिली होती. एक मिनिट. ऑर्डर माधवीला दिली आणि डिलिव्हरी करायला तुम्ही गेला होता. हो. या चेतनाबेन चितलिया कशा टाईपच्या लेडी आहेत? चेतनाबेनला सोडा ना, माधवी गायब झाली आहे. नाही, तुम्हाला समजत नाही. मी हे जाणून घेऊ इच्छितो की कदाचित या गुन्ह्यामागे त्या चेतनाबेन चितलियांचा तर हात नाहीये ना? चेतनाबेन? हो, कारण तिचं ऑर्डर देणं आणि तुमचं डिलिव्हरी द्यायला जाणं आणि माधवीचं घरात दागिन्यांसोबत एकटं राहणं, कदाचित ती चेतनाबेन तर... नाही पांडेजी, तुम्ही चुकीचा विचार करताय. चेतनाबेन खूप भली स्त्री आहे, आमची जुनी कस्टमर आहे. कित्येक वर्षांपासून आमच्याकडून पापड लोणची विकत घेते. अरे भिडे, 20-20 वर्ष जुने प्रामाणिक नोकर पण घर साफ करून निघून जातात. पण त्या तशा नाहीये, त्या खूप चांगल्या लेडी आहेत. ओके, हरकत नाही. अच्छा, हे सांगा, तुमच्या घरात कोण कोण राहतं? मी, माझी बायको माधवी, माझी मुलगी सोनू आणि सखाराम. हो, सखाराम तुमचा नोकर? नाही, सखाराम माझी स्कूटर. सखाराम स्कूटर. असो, म्हणजे तुमच्या घरी 3 लोक राहतात. तुम्ही, तुमची पत्नी आणि तुमची मुलगी. हो. तुमची मुलगी कुठे? ती कॉलेजला गेली. कॉलेजला गेली. अच्छा भिडे, पर्सनल प्रश्न विचारल्याबद्दल माफ करा. मी जाणून घेऊ इच्छितो, जेव्हा तुम्ही घरातून निघाला डिलिव्हरी करायला, तेव्हा तुमची पत्नी माधवीचा मूड कसा होता? माधवीचा मूड तर चांगलाच होता. पण असं तर नाहीये ना की तुमचं माधवीशी भांडण झालं आणि ती चिडून दागिने घेऊन गायब झाली? हो पांडेजी, आमचा भिडे आहे ना, थोडा करतो किरकिर. तो काही ना करत असतो असं किरकिर, काही ना काही नक्की केलं असणार आहे. नाही, असं काही नाही आहे पांडेजी. नाही म्हणजे माधवी वहिनीचा स्वभाव खूपच छान आहे. ती कधीच वादविवाद करणार नाही. अहो भाऊ, असं झालंय. दलपत नावाचा एक माणूस होता. तो म्हणाला चोरी झालीये आणि चोरीच्या आरोपाखाली आम्ही अख्ख्या सोसायटीला आत टाकलं. नंतर समजलं बायकोच दागिने घेऊन गायब झाली होती. अरे उत्तरी. अरे बापरे, काय?